अजिबात नाही हं. मी त्या प्रीतीची माफी मागणार नाही स्वराज. आत्या तुला मी सांगितलं होतं ना की मी ज्यावेळेस रूम मध्ये गेलो तेव्हा प्रीती ते पडलेले काचेचे तुकडे वेचून ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न करत होत्या. आता मला सांग, त्यांनी जर ते गिफ्ट मुद्दाम फोडलं असेल तर त्यांनी ते गिफ्ट पुन्हा जोडायचा प्रयत्न केला असता का? ते काही असलं तरी मी माफी मागणार नाहीये तिची. ते गिफ्ट तिने फोडलेलं असू दे नाही ते तिच्या बहिणीने फोडलेलं असू दे. मुळातच ना ते सावेकर कुटुंबावर विश्वासच नाहीये माझा. म्हणून सगळ्यांना सांगत होती ही मुलगी नको म्हणून. तुला सगळं माहित असूनही तू अशी का वागतेस आत्या? मला वाईट वाटलं म्हणून तू त्यांना जाब विचारलंस ना, उलट याचं कौतुक वाटलं प्रीतीला. हो आत्या, तू खरंच त्यांच्याबद्दलचे गैरसमज मनातून काढून टाक आणि एकदा माग ना माफी. आत्या, तूच आम्हाला सांगायचीस ना की माफी मागितली तर कोणी लहान होत नाही. मग काय हरकत आहे? मी कुणाचीही माफी मागणार नाही आणि त्या प्रीतीची तर नाहीच नाही. आणि तिची खोटी कौतुक सांगत जाऊ नको मला तू. ठीक आहे, तुला नसेल मागायची माफी तर मग मला पण नाही बोलायचं तुझ्याशी. तू ब्लॅकमेल करू नको मला उशीर होतोय. मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर मिळाल्याशिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. हे बघ, मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये. मला जे बोलायचं होतं ते मी सगळ्यांसमोर बोललेले आहे. मला आता जाऊ दे. मीटर, तुला मी बावळट दिसत असेल पण या अख्ख्या घरात हुशार मेंदू देवाने फक्त माझ्या डोक्यात दिलाय आणि तो मला सांगतोय की तू आत्ताही माझ्याशी खोटं बोलतेस. काय संबंध खोटं बोलण्याचा? संबंध डोळ्यांचा आहे. माझ्याशी भांडत असताना काचा काचा भांडतेस, डोळ्यात बघून भांडतेस. आता काय नजर चोरतेस? असं काही नाहीये. असं काही नाहीये तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग मी सांगतो काय खरं काय खोटं ते. ठीक आहे? तू जे गिफ्ट फोडलेस तुझ्या सांगण्यावरून, ते गिफ्ट नेमकं काय होतं? वेळ घे, आरामात वेळ घे, विचार करून सांग. काचेचं गिफ्ट होतं ते. काचेचं होतं. काचेचं गिफ्ट? हा, काचेचं होतं. काय वस्तू होती काचेची? घे, वेळ घेऊन सांग मला. मी सांगितलं ना मला तुला सांगायचं नाहीये म्हणून. नाही माहिती ना गिफ्ट काय होतं ते? अरे आई दीप, तशीच ती सांग. का खोटं बोललीस सगळ्यांसमोर? तू बाहेर चल. हा, हे बघ, मगाशी तुझी आत्या चिडली होती ना तेव्हा मला खूप भीती वाटली. काय आहे, ते गिफ्ट प्रीतीताईकडनंच फुटलंय पण चुकून. तर आता हे प्रीतीताई बोलली असती तर सगळाच इश्यू झाला असता, खूप विषय वाढला असता. म्हणून मी ते सगळं माझ्यावर घेतलं कारण की जिजूंनाही वाईट वाटलं असतं.